नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील विजय थलपती किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा पहिले तर जाहीर निषेध असं तुम्ही थंबनेल बघितलं असेल. कारण काय, संपूर्ण कारण मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये संदर्भासहित सांगणार आहे का त्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा आपण तिथे निषेध करतोय. तर मित्रांनो, जे काही विजय थलपती ज्यावेळेस तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये उभा राहिला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तामिळनाडू मधल्या शेतकऱ्यांच्या, म्हणजे त्यांच्या घोषणापत्रामध्ये होतं की तामिळनाडूच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे. ज्यांची 5 एकर जमीन असेल किंवा 5 एकरापेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना मी सरसकट कर्जमाफी देणार आणि 5 एकरावरील शेतकऱ्यांना मी 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी देणार, असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री जे आता आहेत ते विजय थलपती यांनी निवडणुकीच्या दरम्यान सांगलं होतं. पण त्याच्यानंतर काय झालं, तर त्याच्यानंतर त्यांनी जी काही कर्जमाफी जाहीर केली ती मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तसंच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा, असं 3 वेळेस ते म्हणले होते. शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करणार. त्याही मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचंच काम केलं, जसं विजय थलपतीने केलं. आता या दोन्ही मधल्या कर्जमाफी मधला फरक आपण समजून घेऊ. तर विजय थलपती यांनी जी 5 एकराखालील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, म्हणजे जवळपास 4,55,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तर 5 एकर पर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार असं विजय थलपतीने सांगलं होतं. तर विजय थलपतीने त्या शेतकऱ्यांची 50,000 रुपये, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असतील, सीमांत शेतकरी असतील, यांची 50,000 रुपयापर्यंत कर्जमाफी आणि 5 एकरवरील शेतकऱ्यांची 5,000 रुपयापर्यंत कर्जमाफी अशी जाहीर केलेली आहे. आणि तिथे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की सातबारा कोरा कोरा कोरा, तर त्यांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली. मग विचार करा, आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांमध्ये 4 पटीचा फरक आहे. त्यांनी 50,000 जी केली त्याने सांगलं होतं मी सरसकट कर्जमाफी करणार, आणि आपल्याही मुख्यमंत्र्यांनी सांगलं होतं मी सातबारा कोरा करणार. पण त्याच्यासारखी 50,000 रुपयाची कर्जमाफी न करता आपल्या मुख्यमंत्र्यांनी कमस कम 4 पटीने जास्त, म्हणजे 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली. आणि त्याच विजय थलपतीची संपूर्ण सोशल मीडियावरती एवढी चर्चा चालू होती की विजय थलपती सारखा मुख्यमंत्र्याने, आपल्याही महाराष्ट्रातील काही शेतकरी बांधव, काही नवीन तरुण वर्ग हे बोलत असतात की विजय थलपती सारखा मुख्यमंत्री नाही. मग विजय थलपतीने 50,000ची केली, मग त्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 पटीने तरी चांगले आहेत. म्हणजे 4 पटीने का होईना त्यांनी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे. पण या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी निवडणुकी दरम्यान शेतकऱ्यांचा फायदाच घेतलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी सातबारा कोरा करणार, तर कोणी म्हणलं होतं मी सरसकट करणार. तर मग आपल्याला त्यांचं गुणगान गायला चांगलं वाटतं विजय थलपतीचं, पण विजय थलपतीने तोंडाला पानं पुसायचंच काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या, आणि आपल्याही मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पानं पुसायचंच काम केलेलं आहे. पण कुठं का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय थलपतीपेक्षा 4 पटीने तरी निर्णय चांगला घेतलेला आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि त्याच्यानंतर 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान, हे आपलं महाराष्ट्राचं सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. आता तुम्हीच सांगा, या दोन्ही मुख्यमंत्र्यांपैकी कोणते मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या निर्णयापायी चांगले आहेत, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नक्कीच कमेंट करा की विजय थलपती मुख्यमंत्री चांगले शेतकऱ्याच्या बाबतीत का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चांगले, हे कमेंट करायला विसरू नका. अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.